गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज मी तुम्हाला अविधवा नवमीची कथा सांगणार आहे. यालाच मातृनवमी किंवा अहेव नवमी देखील म्हटलं जातं. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा व आपल्या पूर्वजांचा पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. प्राचीन काळापासून पितृपक्ष म्हणून ओळखला जाणारा पंधरवाडा प्रत्येक हिंदू कुटुंबासाठी श्रद्धेचा काळ मानला जातो. या काळामध्ये आपले पूर्वज, माता पिता आणि इतर दिवंगत आत्म्यांचे स्मरण करून त्यांना आदरपूर्वक अन्नजल अर्पण केले जाते. पितृपक्षातील 9वा दिवस म्हणजेच अविधवा नवमी किंवा अहेव नवमी किंवा मातृनवमी म्हणून ओळखला जातो. हा दिवस विशेषतः त्या सौभाग्यवती स्त्रियांना समर्पित आहे ज्यांनी आपल्या पतीच्या हयातीतच देहत्याग केला, ज्यांना पतीच्या अगोदरच या जगाचा निरोप घ्यावा लागला. म्हणजे नवरा जिवंत असताना जी स्त्री मृत्यू पावते अशा स्त्रीसाठी हे नवमीचे श्राद्ध हे केलं जातं. मुलगा आपल्या आईसाठी हे श्राद्ध करतो. मुलगा नसेल तर वडील हे श्राद्ध करतात. मित्रांनो, आई जिच्या मायेच्या सावलीशिवाय कुणाचेही आयुष्य पूर्ण होत नाही, त्या आईसाठी आपल्या धर्मात अविधवा नवमी हा दिवस जपून ठेवलेला आहे. आई सोडून गेल्यानंतरही आईचे अस्तित्व हे आपल्याला जाणवत राहते. तिच्या आठवणींना मन भरून येते. तिच्या मायेच्या कुशीत घालवलेले क्षण डोळ्यासमोर तरळतात. पण जेव्हा आईचे सौभाग्य टिकलेले असते, तिच्या कपाळावरची कुंकवाची लाल रेषा तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत चमकत राहते, तेव्हा तिच्या मृत्यूलाही सौभाग्याचा मुकुट लाभतो. मित्रांनो म्हणतात, सदवा मरण ही स्त्रीची अखेरची जिंकलेली बाजी असते. कारण अशा मरणाने तिचे संपूर्ण जीवन पूज्य ठरते. तिच्या आठवणींना देवता समान मानले जाते. म्हणूनच अविधवा नवमी श्रद्धेने डोळ्यात अश्रू आणून तिचे श्राद्ध केले जाते. त्या क्षणी प्रत्येक मुलाला, प्रत्येक घराला हे जाणवतं की आई गेली असली तरी तिचं मातृत्व अजूनही अंगणात फिरतंय. तिचे आशीर्वाद अजूनही घराच्या भिंतींना स्पर्श करून जात आहे. अविधवा नवमीच्या दिवशी केलेली पूजा म्हणजे केवळ पितृत्व नव्हे किंवा आईच्या कुशीत हरवलेल्या मुलाचा हुंदका असतो. तो हुंदका जो सांगतो, आई ते तुम्हाला सोडून गेलीस, पण तुझं आशीर्वादाचं छत्र आमच्यावरती सदैव राहू. तुझ्या त्यागाला विसरणं आम्हाला शक्य नाही. म्हणूनच अविधवा नवमी ही केवळ परंपरा नाही, तर ती आहे आईच्या आठवणीने भरलेलं अश्रूंचं पुंज, मातृवंदनेची पवित्र आराधना. त्यामुळेच या दिवशी सुना आपल्या दिवंगत सासूसाठी श्राद्धविधी करतात. हिला सौभाग्यवती श्राद्ध नवमी असेही म्हटलं जातं. श्रद्धेने आणि विधीपूर्वक केलेल्या अशा श्राद्ध कर्माने त्या दिवंगत महिलांच्या आत्म्यांना शांती लाभते. त्या प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबियांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे. जोपर्यंत पितरांचे आत्मे संतुष्ट होत नाही तोपर्यंत अनेक संकट आणि दुर्दैव कुटुंबाला येऊ शकतात. यालाच पितृदोष असेही म्हणतात. अविधवा नवमीच्या कथांचे श्रवण केल्याने पितृदोषामुळे आलेले दारिद्र्य आणि दुःख दूर होण्यास मदत होते असेही म्हटले जाते. म्हणून आज आपण एक कथा अनुभवणार आहोत की जी अविधवा नवमीच्या महत्वावर प्रकाश टाकते. अविधवा नवमीची कथा ऐकल्याने कोणतीही स्त्री अकाली विधवा होत नाही, ती सदा सर्वदा सौभाग्यवतीच राहते. चला तर मग मी तुम्हाला ही कथा सांगायला सुरुवात करते. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण किंवा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. प्राचीन काळातील एका शांत गावामध्ये पुण्यवान ब्राह्मण शंकर भट्ट आपल्या कुटुंबासह राहत होते. शंकर भट्ट गावातील ज्ञानी आणि धर्मपरायण पुरुष होते. त्यांच्या घरात पत्नी यशोदा, मुलगा श्रीधर आणि सून रेवती असा लहानसा परिवार होता. घरात धार्मिक वातावरण होते. रोज देवपूजा, वेदपाठ यामुळे अंगण अगदी पवित्र मंत्र ध्वनीने भरून जायचे. यशोदा एक प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष गृहिणी होती. सासू असली तरी ती रेवतीला स्वतःच्या मुलीसारखी मानायची. रेवती नव्यानेच वराडातून आलेली सौम्य स्वभावाची आणि सुस्वभावी सून होती. दोघींमधला संवाद आई मुलीप्रमाणेच होता. घरातील कामे, पूजा अर्चा असो वा स्वयंपाक दोघी मिळून सगळं सांभाळत. रेवती सकाळी लवकर उठून अंगण शिंपडायची, तुळशीला पाणी घालायची आणि सासूबाईंना नमन करायची. यशोदा
यशोदा तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत आशीर्वाद द्यायची. सदा सुवासिनी रहा बाळ असे म्हणायची. सासूच्या तोंडून आलेला हा आशीर्वाद रेवतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आणायचा. घरात कधी कधी किरकोळ गोष्टीवरून सासू सुनेत मतभेद झालेच तरी लगेच निरसनही व्हायचे. यशोदा जर कधी रेवतीला रागावत असेल तर नंतर तीच प्रेमाने समजावूनही घ्यायची. रेवतीलाही आपल्या सासूविषयी प्रचंड आदर होता. ती मनोमन म्हणायची, आई सासूबाई माझ्यावर रागवल्या तरी माझं भलं व्हावं. म्हणूनच श्रीधर आपल्या आई वडिलांचा आज्ञाधारक मुलगा होता. सुशिक्षित आणि विनयशील श्रीधर रेवतीवर अपार प्रेम करत असे. दिवसभर तो वडिलांसोबत अगदी वेदशास्त्रांचे अध्यापन करायचा आणि शेतकामातही हात मदत करायचा. संध्याकाळी रेवतीसह तो गावाच्या राम मंदिरात आरतीला जात असे. एकंदरीत त्या कुटुंबाचे जीवन सुखी आणि धर्ममय होते. शंकर भट्टांच्या घरात सात्विक प्रसन्नता होती आणि ग्रामस्थही त्या परिवाराचा आदर करत. परंतु सुखाचे दिवस नेहमी राहतातच असे नाही. दुःखाच्या काळाचीही चाहूल लागायला वेळ लागत नाही. अशा आनंदाने भरलेल्या घरावर एक दिवस दुर्दैवाची सावली पडली. यशोदा सासूबाई अचानक आजारी पडल्या. त्यांनी थोडासा त्रासिक खोकला आणि थकवा याकडे प्रथम लक्ष दिलं नाही, पण काही दिवसातच आजार बळावला. रेवतीने आणि श्रीधरने सर्व प्रयत्न केले. गावातील वैद्यांना बोलवले, औषधी दिली गेली. रेवती दिवस रात्र सासूबाईंच्या सेवा करण्यामध्ये व्यस्त होती. ती त्यांच्या शेजारी बसून रामरक्षा स्तोत्र देखील पठण करत असे. श्रीधर वेदातील शांती मंत्र देखील म्हणत असत. शंकर भट्ट स्वतः देवासमोर हात जोडून पत्नीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. एक संध्याकाळी यशोदा सासूबाईंची प्रकृती खूप खालावली. अंगणात संधी प्रकाश पसरला होता. घरातील दिवे लावले गेले आणि रेवती सासूबाईंना औषध देण्यासाठी वाकली तेव्हा यशोदा तिचा हात हलकेच धरला. यशोदाचे डोळे भरून आले होते. त्या थरथरत्या आवाजामध्ये म्हणाल्या, हे रेवती माझ्या बाळा, मला माफ कर. कधी उगीच तुला मी रागवले असेल तर मनावर काही घेऊ नकोस. हे ऐकताच रेवतीचे डोळेही पाणावले. तिने सासूबाईंचा हात आपल्या कपाळाला लावला आणि रडवलेल्या आवाजात म्हणाली, आई सासू असं का बोलताय? आपण लवकर बऱ्या व्हाल. मी अजून खूप खूप सेवा करायची आहे मला तुमची. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि गळा दाटून आला. श्रीधर आणि शंकर भट्टही बाजूला उभे होते. श्रीधराच्या डोळ्यातील पाणी तरारले होते. आईला धीर देत तो म्हणाला, आई तुला काही होणार नाही. देवावर विश्वास ठेव. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या सोबतीला. यशोदा मंद हसली आणि म्हणाली, मला काळजी नाही रे, फक्त तुम्हा सगळ्यांची काळजी वाटते. घराचं काम श्रीधर, तुझ्या वडिलांची आणि रेवतीची काळजी घे. आणि रेवती बाळ, तू या घराला धरून ठेव. माझा संसार सांभाळ. त्यांच्या प्रत्येक शब्दात आपल्या कुटुंबाबद्दलचं प्रेम आणि काळजी दाटून आली होती. तेवढ्यात यशोदा सासूबाईंची तब्येत आणखीनच खालावली. त्यांना भरपूर वेदना होत होत्या. रेवती अगदी घाबरून गेली. तिने अधिक काळजीपूर्वक त्यांना आधार दिला. शंकर भट्टाने रामाचे नाव मुखात घ्यायला सुरुवात केली. शेवटी एक अमावस्येची रात्र आली ज्यात यशोदा सासूबाईंनी अखेरचा श्वास घेतला. देवाच्या नावाचा जप करत त्यांनी डोळे मिटले आणि सर्वांना पोरकं करून सोडलं. घरामध्ये शोककळा पसरली होती. आता आपल्या सासूबाईंना मिठी मारून हंबरडा फोडला. आई आम्हाला सोडून जाऊ नका. तिचा आक्रोश ऐकून शेजारी सुद्धा भावूक झाले. श्रीधरने आईचे निरंजन मालवताना पाहिलं आणि तोही अश्रू आवरू शकला नाही. शंकर भट्ट निर्धाराने मात्र पत्नीच्या कपाळावर शेवटचा गंध लावून राम नाम सत्य म्हणाले, पण त्यांचे हातही थरथर करत होते. दुसऱ्या दिवशी यशोदा सासूबाईंच्या अंत्यसंस्कारासाठी शंकर भट्टाने स्वतःला सावरलं. नदीकाठी चित्तेची तयारी करण्यात आली. रेवतीने कापऱ्या हाताने सासूबाईंचं तोंड पाहिलं. रामाची मूर्ती त्यांच्या हातामध्ये ठेवली. आई सासू रामाच्या चरणी आपल्याला स्थान मिळो ती ओक्साबोक्षी रडत होती. चितेला अग्नी देताना श्रीधरने त्या कंप आवाजामध्ये मंत्रोच्चार केले आणि शंकर भट्टाने कापऱ्या हाताने अग्नी प्रज्वलित देखील केला. लाकड जळू लागली. तसे रेवती हृदयद्रावक रडू लागली तर शंकर भट्ट डोळे बंद करून पवित्र गीतेचे श्लोक हे पुटपुटत राहिले. त्या दिवशी सूर्य सुद्धा लाल रंगारी अस्ताला गेला. जणू त्यालाही दुःख झालं होतं. काळ लोटला. यशोदाबाईंच्या जाण्याला 2 वर्षे झाली होती, पण त्या घरातील पूर्वीची तेजोमय आनंदी वातावरण ओसरलं होतं. शंकर भट्ट गेले. काही महिने आजारी होते. पत्नी गेल्याचं दुःख आणि वार्धक्य या दुहेरी आघाताने ते अगदी
डगमगले होते. श्रीधराने शेती आणि गुरांची देखभाल करूनही काही उत्पन्न चालवण्याचा प्रयत्न केला, पण सततच्या दुःखाने आणि नशिबाच्या फेऱ्याने परिस्थिती हलाखीची झाली. रेवती तर घराचा दिवा त्या अंधारात तेवत ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करत होती. सासूबाई नसल्याने घरकाम सगळं तिच्यावरती आलं होतं. त्यात सासऱ्यांची सेवा देखील करत होती. घरची परिस्थिती इतकी वाईट झाली होती की काही वेळा रेवतीला उपाशी पोटीही झोपावे लागले, तरी ती एक शब्द तक्रार न करता जमेल तसे सारं निभावत होती. दरम्यान शंकर भट्टांच्या आजारपणात औषध उपचारांसाठी जी थोडीफार पुंजी होती ती खर्च झाली. आता तर वेळ अशी आली की घरातला धान्य साठाही रिकामा होऊ लागला. गावकऱ्यांनी काही वेळा मदत केली, पण तेही नेहमी शक्य नव्हतं. रेवती मात्र शक्तीच्या अंतिम थेंबापर्यंत झगडत होती. तिचं लहान वयातच इतकी जबाबदारी यावी हे पाहून काही ज्येष्ठ शेजारने तिची पाठ थोपटली. परंतु नियतीची परीक्षा कठोरच असते. या काळामध्ये अजूनच एक विचित्र गोष्ट ही घडून आली. काही दिवसांपासून रेवतीच्या दारात दर संध्याकाळी एक पांढरी शुभ्र गाय येऊ लागली. ती गाय दरवेळी येताच अंगणामध्ये उभी राही आणि करुण स्वरात हंबरण्यास सुरुवात करी. रेवतीला ते गायीचं रडणं सुचेना. पहिल्यांदा तिने विचार केला की कदाचित गाय भुकेली आहे. तिने झटपट घरात शोधून थोडासा कोरडा भाकरीचा चुरा आणला आणि गायी समोर टाकला. गायीने मोठ्या डोळ्याने रेवतीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातही पाणी असल्यासारखं वाटत होतं. तिने थोडासा चारा खाण्याचा प्रयत्न केला, पण लगेचच तोंड फिरवलं. ती पुन्हा दुःखी आवाजामध्ये हमरू लागली. रेवतीला फार वाईट वाटलं. बिचारी गाय किती भुकेली असेल आणि माझ्याकडे इला घालायला सुद्धा काही नाही, ती मनात म्हणाली. अखेर रेवतीने भांडी गुंडी धुवून अगदी थोडंसं गवत जुळून आणलं आणि गायी समोर ठेवलं, पण गायीने त्याकडे दुर्लक्षच केलं. ती काही क्षण उभी राहिली, रडत राहिली आणि मग हळूहळू अंगणातून निघून गेली. त्या रात्री रेवतीचे मन अस्वस्थ झाले. ही गाय कोणाची आहे? का रोज माझ्याच दारी येते आणि अशी रडते का, असे प्रश्न तिच्या मनी गुंजत होते. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार घडला. परत संध्याकाळी सूर्य मावळताना तीच गाय दारात आली आणि तिने हमरायला सुरुवात केली. यावेळी श्रीधरही घरीच होता. त्यानेही हे बघितलं. दिवसेंदिवस हे दृश्य अधिकच गहन होत चाललं होतं. गाय रोज एक तासभर उभी राहून शोकभर आवाजामध्ये ती हमरून देखील जाई. आता रेवती आणि श्रीधर दोघेही चक्रावले होते. काही शेजारी म्हणत की कोणाच्या गायी असेल, कदाचित ही हरवली तर नसेल ना. काही जण म्हणाले की एखादं अपशकून तर नाही ना. एक वृद्ध काकी म्हणाली, गाय रडते आहे हे शुभ नाही पोरांनो. कुण्या आत्म्याची तगमग असू शकते. हे शब्द ऐकून रेवतीच्या मनात एक वेगळी शंका येऊ लागली. कुठल्या आत्म्याची तगमग? आपल्या घरात कुणाचं तरी काही अडकलंय का? तिने विचार करताच तिच्या डोळ्यांसमोर यशोदा सासूबाईंचे हस्त आणि मायाळू रूप आलं. लगेच ती देवघरामध्ये जाऊन सासूबाईंच्या फोटो समोर दिवा लावून मनामध्ये प्रार्थना केली. आई सासू, आपण असाल तर मला काहीतरी खून द्या. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्या रात्री रेवती जरा उशिरा झोपली. चिंता, काळजी आणि भीती यामुळे तिला नीट झोप लागत नव्हती. अखेर डोळा लागला आणि तिला एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वप्नात तिने पाहिलं की अंगणातच ती गाय उभी आहे. रेवती तिच्या जवळ आली आणि आश्चर्याने बघत तर अचानक गाय तेजस्वी प्रकाशामध्ये न्हावून निघाली होती. त्या प्रकाशातून हळूहळू यशोदा सासूबाईंचा चेहरा स्पष्ट दिसत होता. आई रेवतीने आनंदाने आणि आश्चर्याने हाक मारली. यशोदा सासूबाई त्या गायीच्या रूपातून जणू बाहेर देखील आल्या होत्या असे दिसत होते. तसेच त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते, पण चेहऱ्यावर ममतेचा ओलावा होता. त्या शांत सुरामध्ये म्हणाल्या, रेवती माझे प्रिय बाळ. आवाजात कितीही प्रेम होतं, पण काहीशी वेदनाही होती. आई सासू, तुम्ही गाय बनून आलात? तिने विचारलं. यशोदाबाई म्हणाल्या, हो बाळ, मी आहे. मृत्यूनंतरही मला तुमची काळजी सोडवत नाही. माझ्या मरणानंतर माझ्यासाठी जे विशेष विधी व्हायला हवे होते ते झाले नाहीत. माझी आत्मा भुकेली राहिली आहे आणि अस्वस्थ भटकत आहे. रेवतीला सारी गोष्ट आता उमगू लागली. तिला गहिवरून आलं. आई, आम्हाला ठाऊक नव्हतं. आम्ही नेहमीप्रमाणे श्राद्ध केलं, पण हे विशेष काय ते माहीत नव्हतं. आम्ही आता काय करू? तिने पुसत विचारलं. बाळ, पितृपक्षातील नवमीला माझ्यासाठी अविधवा नवमी श्राद्धविधी करावा लागेल. यशोदाबाई म्हणाल्या, मी सुवासीन होते, पण तिच्या आधीच या जगातून गेले. अशा स्त्रियांच्या आत्मशांतीसाठी नवमी तिथीला पुत्राने किंवा कुटुंबाने विशेष श्राद्ध करावे असा शास्त्रविधी आहे. तू आणि श्रीधरने मिळून ही कृती केली तर मला मुक्ती मिळेल. रेवती हात जोडून ऐकत होती. ती स्वतःला दोष देऊ लागली. आमच्याकडून मोठी चूक झाली आई, त्यामुळेच तुम्हाला हे भोगावं लागतंय. आम्ही न कळत तुमचा अपमान केला. कृपा करून क्षमा करा. यशोदा हसल्या, पण डोळ्यातले अश्रू तरळलेच.
मी तुला दोष देत नाही बाळा, तुम्ही दोघांनी नेहमी माझी सेवा केली, पण आता माझ्या आत्म्याच्या विश्रांतीसाठी या शेवटच्या कर्तव्याची पूर्तता करा. नवमीला एखाद्या सुहासनी स्त्रीला घरी आमंत्रण द्या, तिचे पूजन करून तिला भोजन द्या आणि तिच्या रूपात मला तृप्त करा. रेवतीने मान हलवून कबुली दिली. आणि तिला अजून एक प्रश्न सतावला. आई बाबा आजारी आहेत, तेही खूप त्रास भोगतायत. तुमच्या दुःखामुळे त्यांची ही दशा झाली आहे का? यशोदा सासूबाईंचा चेहरा दुःखाने काळवंडला. तुझे सासरे माझ्यासाठीच काळजीत आहे. मी अशी अडकून राहिले म्हणून त्यांनाही स्वास्थ्य लाभत नाही. पितृदोषाने घराला ग्रासला आहे. तुम्ही विधी पूर्ण केला तर त्यांची तब्येत सुधारेल. रेवतीने स्वप्नातच त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, पण त्या तेजस्वी रूपाजवळ गेली तसे यशोदामाय प्रेमाने तिला थांबवत म्हणाल्या, देव तुम्हाला सद्बुद्धी देव आणि बळ देव माझी मुलगी, असे म्हणत त्याने रेवतीला अलगद मिठी मारली. तो स्वप्न संपत आलं. रेवतीने त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि आई म्हणत हंबरडा फोडणार इतक्यात तिचा डोळा खडकन उघडला. रेवती घामाघूम झाली होती. श्वास हळूच चालत होता. हृदय धडधड करत होतं. तिने हाताने चेहरा पुसला तर खरोखरच डोळ्यातून अश्रू वाहत होते. काही क्षण तिला कळेच ना की जे पाहिलं होतं तर ते स्वप्न होतं. पण इतक्यात बाजूला तिला हालचाल झाली. श्रीधर जागा झाला होता. रेवतीचं रडणं आणि अस्वस्थ हालचाल पाहून तो घाबरला. रेवती, काय झालं? वाईट स्वप्न पडलं का? त्यानं काळजीने विचारलं. रेवती काही बोलायलाच तयार नव्हती. ती फक्त रडत होती. श्रीधरने तिचे दोन्ही खांदे धरून हलकेच धीर देत विचारलं, बोल ना, काय झालं? त्यांच्या आग्रहाने अखेर रेवतीने स्वतःला सावरलं आणि स्वप्नात जे काही पाहिलं ते सगळं त्याला सांगितलं. एक शब्दही न सोडता तिने ते दृश्य वर्णन केलं. श्रीधर ऐकत राहिला. आधी त्याला आश्चर्य वाटलं, पण हळूहळू गोष्ट स्पष्ट होत गेली. तसे त्याच्याही डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं. आणि आपल्या आईचा आत्मा इतक्या यातना सहन करतोय आणि आपल्याला कल्पनाही नव्हती. तो दुःखी झाला. त्याने आपल्या आजारी वडिलांकडे पाहिलं, जे शेजारीच खाटेवरती झोपले होते. रात्रीची वेळ असल्यामुळे ते गाढ झोपेत होते आणि त्यांना या संभाषणाचा पत्ता देखील नव्हता. आपण लगेच बाबांना सांगूया, श्रीधर म्हणाला. रेवतीनेही होकार दिला आणि त्यांना सांगितलं पाहिजे आणि आपण काहीतरी उपाय लवकरात लवकर करायला हवा. ती म्हणाली. सकाळ झाली तेव्हा रेवती आणि श्रीधर दोघांनी शंकर भट्टांना स्वप्नाची गोष्ट काळजीपूर्वक सांगितली. वृद्ध शंकर भट्टांनी डोळे मोठे केले. काय सांगता? त्यांनी अशक्त आवाजामध्ये विचारलं. श्रीधरने आईच्या आत्म्याची व्यथा आणि अविधवा नवमी विधीचे महत्त्व सांगितलं. तसे शंकर भट्टांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. मीच चुकलो, ते दुःखाने म्हणाले. मी वेदशास्त्र जाणणारा ब्राह्मण, परंतु पत्नीचं अविधवा श्राद्ध मला करायला राहून गेलं. त्या बिचारीचा आत्मा अजून भटकतोय आणि हे पाप आहे माझं. त्यांच्या आवाजामध्ये तीव्र खंत दाटून आली. रेवतीने आणि श्रीधरने तत्काळ त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बाबा, असं स्वतःला दोष देऊ नका. आम्ही सगळे दुःखात होतो. आपले लक्ष नाही राहिलं असेल. रेवतीने त्यांचा हात हातात घेऊन शांत केलं. शंकर भट्ट स्वतःला माफ करत नव्हते. यशोदा मेली त्या वर्षी पितृपक्षात मी श्राद्ध केलं खरं, पण नवमीचं विशेष महत्त्व माझ्या ध्यानात राहिलं नाही. आता तिची आत्मा तडफडली. ते डोळे मिटून ओक्साबोक्षी रडू लागले. श्रीधर म्हणाला, आपण लवकरात लवकर हा विधी पार पाडू. अजून पितृपक्ष सुरू आहे. पुढची नवमी येऊ दे, किंवा जर त्यापूर्वी योग्य दिवस असेल तर तेवढ्यातही करू. तो तत्परतेने बोलला. शंकर भट्टाने मान डोलवली. हो, मला माझ्या गुरुकडे आधीच विचारायला हवं होतं, पण आता कोण येणार मदतीला? मी तर अंथरुणामध्ये खेळतोय. त्याने हताशपणे हात पसरले. देव काहीतरी मार्ग नक्कीच काढेल. रेवती म्हणाली, डोळे मिटून देवाचा धावा करत. श्रीधरने देवघरासमोर उदबत्ती देखील लावली. त्या घरात त्या दिवशी सकाळपासूनच एक ताण जाणवत होता. रेवती आणि श्रीधर आर्तपणे भगवान विष्णूंच्या मूर्तीपुढे याचना करत होते की कोणीतरी या विधीसाठी मार्गदर्शन करेल. बाबांना आता चालणं फिरणं ही जड होतं. मग विधीची जी काही तयारी आहे. शेवटी श्रीधर आणि रेवती दोघांनी ठरवलं की गावच्या मंदिरात जाऊन पंडितजींना आपण भेटावं आणि सल्ला घ्यावा. दुपारनंतर ते दोघे मंदिराकडे जाण्यास निघाले. रेवतीने आजारी सासऱ्यांची काळजी शेजारच्या काकींना पाहण्याविषयी सांगितलं आणि ती स्वतः पतीसेवेत मंदिराच्या रस्त्याने निघाली. रस्त्यात दोघेही निराश होते, पण एकमेकांना धीर देत आई सासूंच्या आत्म्यांना शांत करायचं म्हणजे आपलं कर्तव्यच आहे. आता रेवती म्हणाली. श्रीधरने तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. हो, आपण कोणतीही कसर ठेवायची नाही. जरी आपली परिस्थिती वाईट असली तरी आपण
मागून लाज वाटू न देता त्या विधी करूया. त्यांच्या चेहऱ्यावर एक निश्चय दिसत होता. मंदिराजवळ पोहोचताच त्यांना पाण्याचा कळकळाट आवाज येऊ लागला. गावाच्या विहिरीजवळ एक तेजस्वी वृद्ध साधू पाण्याने हातपाय धुत होते. त्यांच्या शरीरावर भगवा झगा होता, कपाळावर भस्माचा टिळा होता आणि हातात कमंडलू ऋषितुल्य त्या पुरुषाला पाहून श्रीधर रेवती काहीसे थकबकले. गावात त्यांना याआधी त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. नम्रतेने जवळ जाऊन त्या साधूसाठी बाजूला वाट केली. साधू अचानकच त्यांच्याकडे पाहून मंद स्मित केलं आणि विचारले, वत्सा द्वारका इथून कोणत्या दिशेला आहे, सांगू शकता? हे शब्द ऐकून श्रीधराला थोडं आश्चर्य वाटलं की महाराज द्वारका कुठे आहे विचारत आहे. त्याने लगेच हाताने दिशा दाखवली. इथून सरळ दक्षिण दिशेला गेलात की पुढे द्वारका नगरीचा मार्ग आहे. साधूंनी समाधानाने मान हलवली. रेवती मात्र त्या साधूंच्या डोळ्यांकडे पाहत होती. तिला त्या डोळ्यात एक अद्भुत तेज आणि करुणा दिसत होती. साधूंच्या कपाळावरची चमक आणि भारदस्त मुद्रा बघून श्रीधरने पुढे होऊन त्यांना नमस्कार केला. महाराज आपण कोण आणि कुठून आला? त्याने विनयाने देखील विचारलं. मी एक साधा तपस्वी आहे पुत्र. साधू म्हणाले, प्रवास करत करत या गावापाशी थांबलो आहे. विष्णूंच्या दर्शनासाठी मंदिरात जात होतो, पण वाट चुकलो. परंतु परमेश्वराने तुमच्या रूपाने मला इथे आणलं असावं. रेवती आणि श्रीधर एकमेकांकडे पाहू लागले. साधू पुढे म्हणाले, तुम्ही चिंताग्रस्त दिसत आहात. काही व्यथा असेल तर निश्चितपणे मला सांगू शकता. कदाचित मी मदत देखील करू शकेन. थोड्या वेळापूर्वी मंदिरात जाऊन पुजाऱ्याला विचारावं म्हणून आणि इथे अचानक एक अनोळखी साधू मदतीचा हात देव करत होता, पण त्यांच्या अंतकरणात या साधूप्रती एक अनोखा विश्वासही वाटला. श्रीधरने पुढाकार घेतला. त्याने हात जोडले आणि म्हणाला, महाराज आपण आमच्याशी एवढ्या प्रेमाने बोललात तर आम्ही आमची समस्या नक्की मांडू इच्छितो. खरं तर आम्ही मंदिरात त्याविषयी सल्ला घ्यायला जात होतो. मग श्रीधरने त्याच्या आईच्या निधनानंतरची सारी कहाणी साधूंना ऐकवली. रेवतीनेही मध्ये भर घालत गाय येण्याची आणि स्वप्नांची घटनाही कथन केली. आईची तगमग, बाबांची तब्येत, आपली गरिबी, सगळं काही त्यांनी व्यथित मनाने त्यांच्या समोर मांडले. बोलता बोलता रेवती आणि श्रीधर दोघांच्याही डोळ्यात पाणी उभं राहिलं. साधू शांतपणे ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर करुणा स्पष्ट होती. कथा संपल्यावर साधूंनी डोळे मिटून काही क्षण ध्यान केल्यासारखं केलं. ते म्हणाले, तुमच्या मातृदेवीची व्यथा मी समजू शकतो. मी तुमच्या घरावर पितृदोष आहे. वच्च्या कारण या सौभाग्यवतीचे श्राद्ध योग्य रीतीने झालेलं नाही. 100 दोघं नवरा बायको गोंधळले. अगदी थोड्या वेळापूर्वी मंदिरात जाऊन पुजाऱ्याला विचारावं म्हणत होते आणि इथे अचानक एक अनोळखी साधू मदतीचा हात देव करत होता. पण त्यांच्या अंतकरणात त्या साधूप्रती एक अनोखा विश्वासही वाटला. श्रीधर आणि रेवतीने तत्परतेने विचारलं, मग आम्ही काय करावं? आम्हाला मार्गदर्शन करा. साधूने शांतपणे ठाम स्वरामध्ये सांगितलं, शास्त्रानुसार एक उपाय आहे. पितृपक्षातील नवमी तिथीला अविधवा नवमी श्राद्ध करा. त्या दिवशी आपल्या आईच्या आत्म्यासाठी श्रद्धापूर्वक प्रार्थना करून तिला तृप्त करा. श्रीधर म्हणाला, हो महाराज, आम्हाला आईनेही स्वप्नात असंच सांगितलं आहे. रेवतीने मान डोलवली. पण महाराज आम्ही हे कसे करू? आम्हाला नेहमी श्राद्ध माहीत आहे, पण अविधवा नवमी श्राद्ध हे कसं करावं? आमच्याकडे जवळ काही शिल्लकही नाही. तिचा स्वर ओसायला लागला. खरी चिंता होती गरिबीची. दानधर्म करायला हाती काहीच नव्हतं. साधूंनी दोघांकडे पाहत सौम्य हसून विचारलं, सवाष्णीला भोजन घातलं आहे? कधी? रेवती आणि श्रीधर प्रश्नांचा अर्थ समजून आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. मग साधूंनी स्पष्ट केलं, अविधवा नवमीच्या दिवशी एका सुवासिनी म्हणजे जिचा पती हयात आहे अशा स्त्रीला आपल्या घरी निमंत्रित करा. तिला आदराने भोजन द्या. तिच्या ओटीत नवीन वस्त्र आणि नारळ असा सुमंगल प्रसाद अर्पण करा. ही सुवासिनी म्हणजे जणू तुमच्या आईचं रूप समजा. तिच्या माध्यमातून तुमची आई तृप्त होईल. साधूंचे शब्द ऐकून रेवतीच्या डोळ्यात आशेचा एक किरण चमकला. ती म्हणाली, हो महाराज, आम्ही नक्की तसं करू. पण एक विनंती आमची. परिस्थिती हलाखीची आहे. आम्ही कसं बसं 2 वेळेचं चालवतो, पण अशा अवस्थेत भोजन आणि वस्त्र कसं काय पुरवू? बोलता बोलता तिचा कंठ दाटला. तेव्हा साधूंनी उजवा हात वर करून आशीर्वाद देत म्हटलं, तुम्ही निश्चिंत राहा. श्रद्धेने केलेल्या कृतीत अपार शक्ती असते. परमेश्वर तुमच्या अडचणी सोप्या करेल. तुमच्याकडे जे आहे ते उत्तम भावनेने अर्पण करा. तुमची आई प्रेमाची भुकेली आहे, केवळ अन्न पाण्याची नव्हे. त्या दिव्य पुरुषाच्या तोंडून निघालेल्या शब्दाने रेवती आणि श्रीधराच्या मनीचा भार हलका झाला.
दोघांनीही त्या साधूला दंडवत घातला. महाराज आपल्या ऋणातून कधीच उतरू शकत नाही. श्रीधर म्हणाला, आमच्या आईसाठी आपण प्रकाशाचा किरण देखील ठरलात. रेवतीनेही कृतज्ञतेने पाहिलं. साधूने दोघांच्याही मस्तकी हात ठेवून आशीर्वाद दिले. शुभम भवत वत्सा, परमेश्वर तुमच्यावरती कृपा करू, तुमच्या मातेची आत्मा लवकरच शांती लाभो, असे उद्गार त्यांनी उच्चारले. श्रीधराला अचानक जाणवलं की हा वृद्ध साधू कोण साधा सुद्धा नाही. त्यांच्या आशीर्वादामध्ये विलक्षण तेज होतं. रेवती आणि श्रीधर पुन्हा वंदन करण्यासाठी वाकले तोवर ते वृद्ध तपस्वी लांब निघून गेले होते. काही क्षणातच ते नजरेआड झाले. दोघेही भरल्या मनाने घरी परतले. घरी येताच बाबांना सर्व सांगितले. शंकर भट्ट हे ऐकून हलकेच हसले. भगवान बरोबर मार्ग हा दाखवतोच बाळांनो. परमेश्वराने स्वतःच एखाद्या रूपात येऊन मदत केली असावी, त्यांनी समाधानाने म्हटलं. रेवतीने लगेच तयारीसाठी मनावर घेतलं. त्या दिवसापासून पुढील नवमी येईपर्यंत रेवतीने आपल्या शक्यतेनुसार तयारी सुरू केली. तिने कोणत्या सुवासिनीला भोजनासाठी घरी बोलवता येईल याचा विचार केला. आधी तिने शेजारच्या काकींना निमंत्रण द्यावे असं ठरवलं, पण त्या विधवा असल्याने त्या श्राद्धासाठी सुवासिनी स्त्रीच हवी होती. शेवटी तिने गावच्या पुजारी बाबांच्या पत्नी गोमतीबाईंना विनंती केली. गोमतीबाईंनीही त्यांच्या गरिबीची पर्वा न करता या सत्कारासाठी आनंदाने होकार देखील दिला. नवमीचा दिवस उजाडला. त्या दिवशी लवकर पहाटेच रेवती उठली. तिने अंगण साफ करून गंगाजल शिंपडलं. देवापुढे निरंजन प्रज्वलित केलं. शंकर भट्टांना आज जरा बरं वाटत होतं. कदाचित अपेक्षित कार्य होणाऱ्या आनंदाने त्यांच्या चेहऱ्यावर तेज आलं होतं. रेवतीने उत्साहाने स्वयंपाकाला सुरुवात केली. तिच्या पुढे भरपूर सामग्री नव्हती, पण जे काही होतं त्यात तिने सर्वात चांगला पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला. तिने यशोदा सासूबाईंना आवडणारा गूळ तूप घालून शिरा बनवला. मूग डाळीची खिचडी शिजवली आणि 2-4 भाकरी भाजल्या. शिवाय थोडीशी शेवयांची खीरही केली. साधे परंतु पोटभरीचे अशा त्या भोजनात रेवतीने आपल्या प्रेमाचा प्रत्येक कण देखील उतरवला. सकाळी सूर्य उगवल्यावर थोड्याच वेळात गोमतीबाई आल्या. त्यांनी अत्यंत सुंदर साडी नेसली होती. हातात पूजा साहित्य आणलं होतं. रेवतीने दारात त्यांचं औक्षण केलं. पायांना पाणी घालून आदर व्यक्त केला. शंकर भट्ट आणि श्रीधर यांनीही नमस्कार करून त्यांचे स्वागत केलं. गोमतीबाईंना स्वच्छ आसनावर बसवून रेवतीने त्यांच्या कपाळी हळदी कुंकू लावलं. अक्षदा वाहिल्या. एक सवाशीण स्त्री म्हणून त्यांना ओवाळलं. नंतर तिने प्रेमाने शिरा, खिचडी, भाकरी, भाजी असा पदार्थाने भरलेला ताट समोर आणून आदरपूर्वक त्यांच्या पुढे ठेवला. गोमतीबाईंनी देवाचे नामस्मरण करून भोजनास सुरुवात देखील केली. त्या शांतपणे खात असताना रेवतीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. तिला जाणवत होतं की जणू तिची आईच तिच्या हातचं अन्न स्वीकारलं आहे. शंकर भट्ट आणि श्रीधर बाजूलाच पवित्र मंत्र म्हणत होते. भोजन संपल्यावर रेवतीने त्यांना पाण्याचा कलश दिला. त्यांनी हात धुतले आणि तृप्त भावनेने म्हणाल्या, बा तुझे हात खरंच सोन्याचे आहेत. परमेश्वर तुझ्या सासूबाईंना शांती देऊ, असा आशीर्वाद देखील दिला. त्या शब्दाने रेवतीला हसायला आलं. तिने पदराने डोळे टिपले. ती त्यांना नवीन वस्त्र देण्याचा आग्रह केला. आर्थिक स्थितीमुळे नवीन साडी घ्यायला शक्य नव्हतं, म्हणून रेवतीने तिच्या लग्नात मिळालेली व अजून न वापरलेली कोरी साडी होती तीच पुढे आणली होती. आता हे आमच्यातर्फे लहानसं भेट, ती विनम्रतेने म्हणाली. गोमतीबाईंनी थोडा ओढा वेढे घेत ते वस्त्र स्वीकारलं आणि सोबत रेवतीने दिलेला नारळही पदरामध्ये ठेवला. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज आलं आणि रेवतीला क्षणभर तर आपल्या सासूबाई आपल्या समोर आहेत असाच भास झाला. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिने डोळे मिटवून घेतले. विधी पूर्ण होत आला तसे शंकर भट्ट आणि श्रीधर यांनी मिळून अंगणात पिंड तयार केलं. उकडलेला भात, तांदूळ, तीळ आणि तूप एकत्र करून 3 छोटे छोटे गोळे तयार करून पितरांसाठी अर्पण करायचे होते. शंकर भट्टाने कमकुवत शरीरानिशीही प्रयत्न करून पिंडांना स्पर्श केला आणि त्यांना आशीर्वाद देखील दिला. श्रीधरने ते पिंड झाडाखाली नेऊन ठेवले आणि तांदूळ, तीळ वाहून पाणी अर्पण केलं. रेवतीने ताटातील उरलेलं थोडं अन्न कावळ्यासाठी बाहेर अंगणात ठेवलं. जसे त्यांनी श्राद्धाचा संकल्प उच्चारला तसे अचानक कुठून तरी कावळे येऊन अंगणातल्या जेवणाजवळ बसले. त्यांनी 2-3 वेळा कावकाव केली आणि पटकन अन्नावर तुटून पडले. त्यासोबत आणखीन एक कावळी देखील आली होती आणि मोठ्या आवाजामध्ये कर्कश ध्वनी काढले, जणू ते आनंद व्यक्त करत होते. रेवती, श्रीधर आणि शंकर भट्ट हे दृश्य आश्चर्याने पाहत होते. आपले पितर तृप्त झाले याची ती साक्ष होती. कावळ्याने जेवण संपवले तसे झटकन उड्डाण केलं आणि आकाशात दूर निघून गेले. श्राद्धविधी पूर्ण झाला होता. त्या क्षणी शंकर भट्टाने दोन्ही हात वर करून आकाशाकडे पाहिलं आणि देवाचे आभार देखील मानले. श्रीधरने शेजारी येऊन उभ्या असलेल्या रेवतीचा हात हातात घेतला.
दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यांना जाणवत होतं की घरावरच दाटलेलं दुःखाचं मळब आता दूर होत आहे. शंकर भट्टांनी थकत थकत रेवतीला जवळ बोलावलं. माझ्या मुली, तू आमच्या घराचं रक्षण केलंस. यशोदाला आज खऱ्या अर्थाने मुक्ती ही मिळाली होती असं म्हणून त्यांनी रेवतीच्या डोक्यावर हात ठेवला आणि भरल्या डोळ्यांनी आशीर्वाद दिला. रेवतीला एक क्षण आपले सासरे तिच्या दिवंगत सासूबाईंच्या आवाजात बोलत असल्याचा भास झाला. सायंकाळच्या समय श्राद्धानंतरच आवरून रेवती बाहेर अंगणात बसली होती. दिवे लागणीच्या वेळेस आभाळात सोनेरी केशरी किरण पसरलेली होती. कोणत्याशा अज्ञात आनंदाने तिचं मन भरून आलं. तिनं निळभ्र आकाशाकडे पाहिलं. तिथे तारे हळूहळू चमकू लागले होते. त्या रात्री रेवतीला पुन्हा एक स्वप्न पडलं. तिनं पाहिलं की घरात यशोदा सासूबाई उभ्या आहेत. अगदी पूर्वीसारख्या तन्मय स्मित हास्य करत. देहाभोवती मंद सोनेरी तेज आहे. रेवती पुढे होऊन वंदन करते आणि यशोदा तिला उचलून प्रेमाने मिठी मारते. बाळ, तुझ्या कर्तव्यामुळे मला आज मुक्ती मिळाली. यशोदा माय म्हणत, तू मला मान दिला, सन्मान दिला, मला सद्गती मिळाली. रेवतीचे डोळे स्वप्नात भरून येत होते. आता आम्हाला सोडून जाऊ नका, ती लहान मुलीसारखी यशोदा माईला म्हणत असते. तसेच यशोदा माई तिचे अश्रू पुसतात आणि म्हणतात, अगं बेडे, मी आता नेहमी सगळ्यांसोबत आशीर्वाद रूपाने असेल, पण माझं हे रूप तुला दिसणार नाही. तुझ्या सासऱ्यांची तब्येत लवकर सुधारेल. तुमच्या आयुष्यामध्ये सुख येईल. परमेश्वर तुमच्यावरती कृपा करू. यशोदा सासूबाई निघून जाण्याच्या तयारीत आहेत असं जाणवत यशोदा हळूहळू प्रकाशामध्ये विलीन होऊ लागतात. जाण्यापूर्वी शेवटचं म्हणतात, माझ्या सुनेसारख्या मुलीवर मला गर्व आहे. श्रीधर बाळाला सांग की त्याची आई सदैव त्याचं रक्षण करेल. आणि त्या स्वर्गलोकाकडे निघून जातात. रेवतीचा डोळा मग पुन्हा भावुकतेने उघडतो. ती जणू खऱ्या भेटीचाच अनुभव घेऊन जागी झाली होती. शेजारी श्रीधरही येऊन बसला होता. तो म्हणाला, रेवती, मला आईचा आवाज ऐकल्यासारखा वाटला. तर तिने डोळ्यातले आनंदाश्रू पुसत त्याला स्वप्नातील भेट देखील सांगितली. दोघेही देहभान हरपून ऐकत होते. त्या लहानशा खोलीत अचानक एक प्रसन्न सुगंध दळवळल्यासारखा वाटू लागला. त्यांना समजलं की यशोदा सासूबाईंच्या आत्म्याने तृष्ट होऊन त्यांना आशीर्वाद दिला आहे. त्या दिवसानंतर कुटुंबाची स्थिती हळूहळू सुधारू लागली. शंकर भट्टांची तब्येत काही दिवसातच चांगली देखील होऊ लागली. त्यांच्या अंगात पूर्वीचा उत्साह आणि शक्ती परत येऊ लागली. ते स्वतः सांगू लागले, जणू त्यांच्या मनावर पितृदोषाचं ओझं उतरलं आहे. श्रीधराला शेतात चांगलं पीक येऊ लागलं. पूर्वी कोरड्या राहिलेल्या विहिरीला पुन्हा पाणी लागलं. रेवतीच्या चेहऱ्यावरही आता एक नवीन उमेद आणि समाधान दिसत होतं. श्रीधरने दरवर्षी पितृपक्षाला नवमीला आईचं अविधवा श्राद्ध करण्याचा निश्चय केला. रेवतीनेही अखेरपर्यंत ती परंपरा चालू ठेवली. यशोदा सासूबाईंची ही विचित्र परंतु भक्तिमय कहाणी गावभर पसरली आणि बऱ्याच कुटुंबांनी या घटनेतून शिकून आपल्या घरातील दिवंगत सुवासिनींचा श्राद्धविधी सुरू केला आणि घरामध्ये देखील सुख, शांती, समृद्धी ही येऊ लागली. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.